हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पावभाजी बनवलेली आहे। ती कशा प्रकारे बनवली आहे हे आपण पुढे रेसिपीमध्ये बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी पावभाजीसाठी काय काय साहित्य घेतलंय ते आपण बघूया। येथे फ्लावर, कोबीचा कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, बटाटा, कोथिंबीर आणि वाटाणा। लाल तिखट, हळद, जिरेपूड, कढीपत्ता, धनेपूड, आलं लसूण, जिरे मोहरी, मीठ आणि येथे घेतला आहे आपण पावभाजी मसाला। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। येथे आपण एक कुकर घेतलेला आहे आणि आपण या सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे। आता आपण यामध्ये कोबीचा कांदा टाकलेला आहे आणि आता फ्लावरही टाकूया, शिमला मिर्च पण टाकूया। या तिन्ही भाज्या आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी आता पाणी टाकते। जवळजवळ मी 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे। आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे भाज्या शिजवण्यासाठी। आता आपण भाज्या शिजवून घेऊया। आता आपण येथे 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। बटाटा आणि वाटाणा आपण वेगळ्या कुकर मध्ये शिजवून घेणार आहे। आता येथे आपण शिजण्यासाठी मी येथे पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण बटाटा आणि वाटाणाही शिजवून घेऊया। येथे कांदा आणि टोमॅटो आणि त्यामध्येच आपण लसूण आणि आलं टाकलेलं आहे। या दोघांची ही वेगवेगळी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। येथे आपली कांदा पेस्ट आणि टोमॅटो पेस्ट झालेली आहे। आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण येथे एक पातेले घेतलेले आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण जिरे मोहरी टाकूया, कढीपत्ता, कांद्याची पेस्ट, आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा आपला कांदा आता छान परतला आहे। त्यामध्येच आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया। टोमॅटोही आपण छान प्रकारे परतून घेणार आहे। बघा किती छान परतलेला आहे। आता आपण यामध्ये ती लाल तिखट टाकून घेऊया।
लाल तिखट, हळद, मीठ, जिरेपूड, धनेपूड, परत आपण व्यवस्थित परतून घेऊया. वाटाणाही आपण यात परतून घेऊया व्यवस्थित. बघा किती छान परतलेले आहे आपले पेस्ट. आता यामध्ये आपण पावभाजी मसाला टाकून घेऊया. बघा आपल्या भाज्या किती छान शिजलेल्या आहे. आपण आता या मॅश करून घेऊया. आता आपण यामध्ये कुस्करलेला बटाटा टाकूया. आता मॅश केलेल्या भाज्या आपण पातेल्यात टाकूया. अशा प्रकारे आपण हे आता छान शिजून देऊया. आता आपण पावभाजी मसाला टाकूया.
आता आपली भाजी छान झालेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया. खूप छान वास सुटलेला आपल्या भाजीला. तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर झालेली आपली पावभाजी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.